नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आरआरबी जेईच्या बंपर वॅकन्सीज आलेल्या आहेत. त्यामध्ये मेकॅनिकल वाल्यांना सुद्धा वॅकन्सीज आहे. मग मी तुम्हाला फॉर्म भरताना सांगितलेलं होतं की मेकॅनिकल इलेक्ट्रिकल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये फॉर्म भरून टाका. आता जेव्हा तुम्हाला हे सांगितलंय की इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलच्या दोन्ही डिपार्टमेंटला तुम्ही अप्लाय करा, कारण तिथं इलिजिबल इलेक्ट्रिकल वाले पण आहेत, मेकॅनिकल वाले पण आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स वाले पण आहेत. मग हा सर्वांना प्रश्न पडलाय की सर मी अप्लाय तर इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला करेल, पण मग मला इलेक्ट्रिकलचा अभ्यास करावा लागेल का तो पेपर देण्यासाठी? तर मित्रो, या प्रश्नाचं उत्तर आहे की नाही. तुम्हाला तुमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचाच अभ्यास करायचा, त्याच अभ्यासावर तुम्ही तो पेपर सुद्धा देऊ शकता. मग असं कसं? मी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला इलेक्ट्रिकलच्या वॅकन्सीसाठी मेकॅनिकल इलिजिबल आहे म्हणून पेपर भरला, पण मग मेकॅनिकलच्याच अभ्यासावर होणार का? हो, मेकॅनिकलच्याच अभ्यासावर होणार आहे. असं कसं सिलेक्शनची प्रोसिजर आहे बरं? तर मी मित्र तुम्हाला सांगतोय की तुमची ब्रांच मेकॅनिकल आहे, तुम्ही मेकॅनिकल तिथं मेन्शन केलं की मी मेकॅनिकल ब्रांचचा आहे. आता नॉन टेक्निकल तर सर्वांना सेम आहे. राहिला प्रश्न काय? तर टेक्निकल पोर्शनचा प्रश्न उरतो. मग ते टेक्निकल जे आहे ते मेकॅनिकल वाल्यांना मेकॅनिकलचं टेक्निकल असेल, इलेक्ट्रिकल वाल्यांना इलेक्ट्रिकलचं टेक्निकल असेल, इलेक्ट्रॉनिक वाल्यांना इलेक्ट्रॉनिकचं टेक्निकल असणार, सेपरेट टेक्निकल असणार आहे. आलं लक्षात? सेपरेट इलेक्ट्रिकलचं इलेक्ट्रिकलला, मेकॅनिकलचं मेकॅनिकलला आणि इलेक्ट्रॉनिकचं इलेक्ट्रॉनिक्सला. मग इलेक्ट्रिकलच्या डिपार्टमेंटला मी कसा इलिजिबल? मी तर मेकॅनिकल मधून पेपर दिला. मित्रा, इलिजिबिलिटी दिली ना आरआरबीनं, मग तू इलिजिबल आहे. मग मेरिट लिस्ट कशी ठरणार? तर या तिन्ही ब्रांचेचे वेगवेगळे स्कोर आहे. होऊ शकतं की मेकॅनिकलचा वेगळा स्कोर आहे मेकॅनिकलच्या कॅन्डिडेटचा, इलेक्ट्रिकलच्या कॅन्डिडेटचा वेगळा स्कोर आहे, इलेक्ट्रॉनिकच्या कॅन्डिडेटचा वेगळा स्कोर आहे. यांचं एक मेरिट लिस्ट बनेल नॉर्मलायझेशन करून. काय होईल की नॉर्मलायझेशन करून यांची एक कंबाईन मेरिट लिस्ट मिळेल आणि या कंबाईन मेरिट लिस्टवर जे तुमचे कॉमन डिपार्टमेंट होते ते अलॉट होतील. याचा सिंपल अर्थ असा आहे की मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकलचे डिपार्टमेंट जिथं ते इलिजिबल आहेत, आता तुम्ही जिथं इलिजिबलच नाही आहे, फक्त इलेक्ट्रिकल वाले आहेत, त्यांचा तर फॉर्मही भरू शकलो नाही आपण, प्रिफरन्स सुद्धा देऊ शकलो नाहीये. ओके, तर मग त्याच्यासाठी तर प्रश्नच येत नाही. जिथं सर्व इलिजिबल आहे त्या गोष्टीबद्दल बोलणं आहे. तर त्यासाठी एक कॉमन मेरिट लिस्ट निघेल नॉर्मलायझेशन करून आणि त्या मेरिट लिस्टच्या बेसिसवर तुम्हाला अलॉटमेंट होईल. त्याचा सिंपल अर्थ आहे, तुम्ही मेकॅनिकल वाले आहात तर मेकॅनिकलचाच अभ्यास करा, त्यासोबत नॉन टेक्निकल. इलेक्ट्रिकल वाले असाल तर इलेक्ट्रिकलचा अभ्यास करा आणि त्यासोबत नॉन टेक्निकलचा. मेकॅनिकल वाल्यांना इलेक्ट्रिकलचा, इलेक्ट्रिकल वाल्यांना मेकॅनिकलचा अभ्यास करायची गरज भासणार नाही. क्लिअर? आता फॉर्म चालू आहे, फॉर्म भरा, वेळ जाऊ देऊ नका. जर आता काही लोकांचं म्हणणं असं आहे, सर प्रिफरन्स आम्हाला माहिती नाहीत कसे द्यायचे, उद्या मी प्रिफरन्सचे सर्व व्हिडिओ घेऊन येतो, इलेक्ट्रिकल वाल्यांच्या, इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांचे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांचे आरआरबी जेईसाठी कसा प्रिफरन्स ठेवावा याबद्दलचं. त्यानंतर तुम्ही सर्व फॉर्म भरून टाका. मित्रो, आणखीन एक, सध्या आपला रक्षाबंधनचा डिस्काउंट सुद्धा चालू आहे, त्यामुळे आपल्या ज्या बॅचेस आहेत त्या सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. जे मेकॅनिकलचे विद्यार्थी आहेत, बीएमसी, आरआरबी जेई आणि आरटीओएमई मेन्स यांची सोबत तयारी कशी केली गेली पाहिजे यासाठी मी बुधवारी सकाळी 10 वाजता पुण्याच्या इग्नाइट अकॅडमीच्या ब्रांचला एक ऑफलाईन सेमिनार घेतोय. आवर्जून या, त्यासाठीचे गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो गुगल फॉर्म सुद्धा फिलअप करा. इथं मी थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच. जाता जाता हे पण लक्षात घ्या की आपल्या ज्या बॅचेस आहेत 3,999 फीस आहे. सर्व रेकॉर्डेड बॅचेस आहेत, त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस तुमचा आरआरबीचा इन्क्लूड केलेला आहे आणि सध्या 25% याच्यावरही डिस्काउंट चालूच आहे रक्षाबंधनचा. ओके, राखी 25 हा कॅपिटलमध्ये आहे, तो डिस्काउंट कोड आहे, तर यूज करायला विसरू नका. कोर्स परचेस करायलाही बद्दलही विचार करा. ऑफलाईन सेमिनार अटेंड करायचा तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.